नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा थेट आणि अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज केला आणि संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भात खळबळ उडाली आहे। कारण तिकडे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि इकडे ज्या विरोधी पक्षातील एका मोठ्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जे कायम आपली भूमिका परखडपणे मांडत असतात त्यांना विमानतळावर धमकी आली आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। ताई नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज नेमकं नागपूर विमानतळावर काय घडलं आणि तो घटनाक्रम काय होता? तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितला, पण त्यावेळी तुमच्यासोबत तुमची लहान मुलगी देखील होती, त्यामुळे साहजिकच भीती वाटणं आणि या सगळ्या गोष्टी, नेमकं काय घडलं होतं? परभणी जाळपोळ प्रकरणावर काल मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परभणीच्या हिंसाचाराला आणि अमानुष मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला आणि काल संध्याकाळी पुन्हा ज्येष्ठ पॅन्थर विजयदादा वाकोडे यांचाही मृत्यू झाला, या सगळ्या संबंधाने मी पाठपुरावा करत होते। त्यासाठी मी विधान परिषदेमध्ये आमचे उपनेते सचिन भाऊ आहिर यांनी लक्षवेधी मांडावी आणि विधानसभेमध्ये भास्कर दादांनी मांडावं, याच्यासाठी सगळं लिटरेचर आणि ते सगळं ड्राफ्टिंग तयार करत होते। हे सगळं होत असतानाच विजयदादांचं निधन झालं कळलं आणि मला असं वाटलं की मी पटकन परभणीत पोचलं पाहिजे म्हणून, पण छोटी लेक सोबत होती, त्यामुळे लेकीला आधी पुण्यामध्ये सोडूया आणि मग पुढे जाऊया असा विचार करून मी 4:40ची माझी फ्लाईट होती। मी साधारणतः 3 वाजता जिथे मी थांबले होते, ॲडव्होकेट स्मिता कांबळे ज्या समता सैनिक दलाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत, मी त्यांच्या घरी थांबले होते। त्या स्वतःच्या गाडीने मला सोडायला आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आम्ही 3 वाजता घर सोडलं। एअरपोर्टला साधारण आम्ही 3:28 पोचलो। बॅगा वगैरे काढण्यामध्ये आमचे 2 ते 3 मिनिट गेले। आम्ही गेटवर आलो, डिपार्चर गेट क्रमांक 1वर आम्ही पोचलो। इंडिगोची 4:40ची फ्लाईट होती आणि त्याच्यासाठी म्हणून मी त्यांना माझं आय कार्ड दाखवायचे म्हणून पर्समध्ये आय कार्ड शोधत होते। एवढ्या वेळात मला समोरून एका माणसाचा आवाज आला। तो शांत आवाज होता, म्हणजे कोणी रागात बोलत नव्हतं माझ्याशी, अतिशय हसत आवाज होता, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल असं काही वाटणारच नाही विशेष असं। तर ओ ताई, तर ताई म्हणतोय बिचारा। तर म्हटलं हां बोलते, हां दादा जरा मी आय कार्ड शोधत आहे। इकडे तो सिक्युरिटी गार्ड मला पुन्हा म्हणत होता जल्दी दिखाओ जल्दी दिखाओ, त्यांचं चालू होतं। तर अहो काय भाव खाताय, हाक मारतोय ना मी तुम्हाला, म्हणजे आता सूर बदलला? हा, तर सूर बदलत होता, पण चेहरा हसराच, शक्य तेवढा हसरा चेहरा ठेवून, पण आवाजामध्ये एक जरब होती त्याच्या। आणि काय भाव खाताय, तुम्हाला हाक मारतोय मी पुन्हा एकदा, मला वाटलं असू शकतो आपला फॅन, हक्कापोटी बोलू शकतो की त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल, तर मी असं म्हटलं की अहो दादा बोलते ना मी तुमच्याशी, मी सांगितलं ना तुम्हाला की मी आय कार्ड शोधत आहे। नाही मला काही घेणं देणं नाही, फक्त हिशोबात राहा एवढं सांगायला आलोय। तर सॉरी काय म्हणालात तुम्ही? जास्त बोलायचं नाही, आवाज बंद करायचं कळतं आम्हाला, आवाज बंद केला जाईल, माज करायचा नाही जास्त। मी एकदम अलर्ट मोडवर आले, मी माझं आय कार्ड शोधणं थांबवलं आणि त्याच्याकडे बघून, काय चाललंय तुझं, पोलीस स्टेशनला जायचं का? हां चल ना पोलीस स्टेशनला। याचा अर्थ असा की तो मला उचकवून तिथून बाहेर काढायचा प्रयत्न करतो। तुम्ही दोघी मायलेकीच फक्त दोघी होते? नाही, माझ्यासोबत ॲडव्होकेट स्मिता कांबळे होत्या ज्या मला सोडायला आल्या होत्या। तो कदाचित मला उचकवत होता आणि रागाच्या भरात उचकवल्यानंतर मी त्याच्यापर्यंत पोचावं किंवा मी बाहेर यावं बॅरिकेड ओलांडून, अशी त्याची अपेक्षा असेल आणि कदाचित मी ते केलंही असतं माझ्या स्वभावानुसार, मी कदाचित ते केलंही असतं रागात, परंतु माझ्यासोबत माझी छोटी लेक होती आणि तिच्याकडे बघून मला ते शांत राहणं भाग होतं। सो मी माझ्या लेकीकडे बघ तेवढंच म्हटलं की पोलीस स्टेशनला मला जावं लागेल। हां पोलीस स्टेशनला चल ना, पोचू देत नाही म्हणजे काय? तर मी एकदम पुढे सरकले आणि म्हटलं भीते काय, डरती हो गया साले तुझसे। तर इतक्यात मला सिक्युरिटी गार्डने, माझ्या उजव्या बाजूला असणाऱ्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं ताई छोडो। विशेष मला चांगलं आठवतंय, माझ्या डाव्या बाजूचा सिक्युरिटी गार्ड उभा होता, उजव्या बाजूचा सिक्युरिटी गार्ड वेपनधारी खुर्चीवर बसलेला होता
बसलेल्याच स्थितीत मला त्याने सांगितलं, छोडो ताई कोई लुक्का होगा. म्हटलं नाही नाही, ऐसे हरामी लोगों से मैं डरती नहीं हूँ असं म्हणत मी पुढे आले. तुमच्या आणि- नेहमीच्या हा. स्वभावाने. आणि मी पुढे आले, म्हणजे मी अब्यूज केलं. मी पुढे आले आणि तेव्हा तो गाडीत बसला. त्याची पांढऱ्या रंगाची इनोवा होती. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता. साधारण 5.5-6 फूट त्याची उंची होती. पुढून थोडंसं जरा म्हणजे मोठं कपाळ किंवा टक्कल अशा परिस्थितीत होता. त्याच्या कपाळावर कुंकाचा एक टिकला होता. त्याच्या हातात असे बऱ्यापैकी दोरे असतील आणि त्याचे दोन्ही हात खिशामध्ये होते. तो वेगात गाडीत बसला, पांढऱ्या रंगाच्या इनोवामध्ये बसला. सर्रकन ती गाडी निघाली. गाडी निघताना त्याने जोरात जय श्रीरामची घोषणा दिली. त्याने जशीही जय श्रीरामची घोषणा दिली, मी त्याच्यापेक्षा किमान 5 ते 10 डेसिबल अधिक जोरात मी जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली. मग मला खूप द्वेषाने मी ती घोषणा दिली. पण पुन्हा मी बघितलं तर माझी लेक मला एकदम असं तिने पकडलेलं होतं. तर मी हा सगळा प्रसंग पाहतच होती. हा, आणि मग मी पुन्हा स्वतःला सावरलं की ती घाबरेल. मी नॉर्मल झाले. मी तिच्याकडे बघितलं, हा मम्मा आपण आज जातोय. आता माझं आय कार्डही सिक्युरिटी गार्ड बघायला तयार नव्हता. आप अंदर जाओ म्हणाला. आणि तितक्यात माझ्याकडे ज्या स्मिता कांबळे होत्या त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी त्यांना घट्ट मिठी मारली. म्हटलं ताई डोंट वरी, विल गो. आणि आम्ही आत गेलो, कारण फ्लाईट पकडायची होती. आत गेल्यानंतर मी मला स्वतःला शक्य तेवढं नॉर्मल ठेवायचा प्रयत्न केला. मी खूप नॉर्मल राहिले, कारण माझी लेक सोबत होती. तिने नंतर आत गेल्यावर मला काहीतरी लिची ज्यूस वगैरे मागितला. मी पहिल्यांदा तिला एक घट्ट मिठी मारली, तिला ज्यूस दिला. याच्यावर बोलू की नको, लिहू की नको, असं खूप माझ्यामध्ये एक डायलेमा होता. पण मला नंतर असं वाटलं की हा सगळा जो काही दडपशाहीचा जो दौर चालू आहे, यामध्ये आपण हे मांडलं पाहिजे. कारण ही नोंद होणं गरजेचं आहे की आपल्याला थ्रेट दिला गेला आहे, आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, याची नोंद झाली पाहिजे. आणि म्हणून मग मी समाज माध्यमावरती घाईघाईत पोस्ट लिहिली. मला वाटतं पोस्ट टाईप करत असतानाच फ्लाईट टेक ऑफ होण्याच्या तयारीत होतं आणि फ्लाईट टेक ऑफ झालं. या सगळ्या गोंधळामध्ये मला घ्यायला कोणीतरी आलं पाहिजे पुणे एअरपोर्टला, हे मी घरात सांगायला सुद्धा विसरले. मी कुणालाही फोन केला नाही. पुणे एअरपोर्टला मी जेव्हा उतरले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी कोणालाच बोललेली नाही आहे. मग आता फोन करू का, की मी ओला बुक करू, की अजून काही करू. पण इतक्यात ओळखीचे खूप सारे लोक पुढे आले. अरे ताई आप आइए, ताई टॅक्सी में बैठ जाओ, ताई रिक्षा में बैठ जाओ, ए आपली ताई आली रे, हे पैसे घ्यायचे नाही रे, हे सुरू झालं सगळं. पण रात्रीच्या प्रसंगानंतर मी स्केअर्ड होते की आत्ता या गाडीत बसायचं का. तो जो म्हणजे प्रकार घडला नागपूर विमानतळावर डिपार्चर गेट नंबर 1ला, तेव्हा आजूबाजूला पण माणसं होती की नाही, त्यांनी हे सगळं पाहिलं नाही? नाही. एकतर काय होतं ना, 4:40ची फ्लाईट आहे. 4:40ची फ्लाईट म्हणजे साधारणतः 3:50-3:55ला रश सुरू होतो. बरोबर. कारण हॅझल फ्री एअरपोर्ट आहे. तुम्ही 3:28ला तिथे गेला होता. आणि 3:28ला पोहोचले मी आणि 3:36ला हा प्रकार झाला. मला म्हणजे त्याचे टायमिंग लक्षात आहेत चांगले. त्यामुळे तिथे फक्त एक 4-5 माणसं त्याच्यासोबतची होती जी हसत होती फिदी. तो एकटा होता. इकडे गेटवर फक्त मी, माझी लेक, स्मिता कांबळे आणि माझ्यामध्ये माझी लेक, आणि माझ्या लेकीच्या बाजूला स्मिता कांबळे थांबलेले आहेत. डाव्या बाजूचा गार्ड उभा आहे, उजव्या बाजूचा गार्ड खाली बसलेला आहे. म्हणजे मला ती पोझिशन फार चांगल्या पद्धतीने आठवते. आणि त्यामुळे बाकी कोणी गर्दी नव्हती. पण आज मी स्मिता कांबळेंना पुन्हा बोलले तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ताई, मी जेव्हा तुम्हाला सोडून गाडी घेऊन पुढे निघाले तेव्हा ती इनोवा पुढे जाऊन थांबलेली होती. आणि मला माझी गाडी काढताना नंतर मला जरा भीती वाटली ताई, की कारण त्या एकट्याच होत्या मला सोडायला जनरली. तर त्या म्हणाल्या की ताई मला जरा कसं तरी वाटलं. तर गाडी जनरली त्या जो तुम्हाला एक टॅग काय म्हणता येईल त्याला, एक चेकपोस्ट असतं, त्या चेकपोस्ट तिथे तुम्हाला एक चिठ्ठी दिली जाते एअरपोर्टवर. तर ती चिठ्ठी घेण्यासाठी म्हणून ती गाडी जेव्हा त्यांनी थांबवली तेव्हा ती जी हसणारी 4-5 लोक होती त्याच्यातली 2 लोक त्यांच्याकडे आली. एक जण कोणीतरी म्हणे की ध्यान मत दो, आपका कुछ नहीं था, हमको उसको बोलना था. अच्छा. आणि ते त्यांनाही सुनावलंय तिने. हा. आणि ते पुढे गेल्या.
त्या तिथे पोलीस स्टेशनला आज तक्रार देत आहे. त्या स्वतः हायकोर्टला प्रॅक्टिस करतात. मी माझी तक्रार आता देते इथे. तुम्ही आता ही तक्रार म्हणजे आता घडला प्रकार सगळा नागपूरचा, तर तुम्ही तक्रार पुण्यामध्ये देणार आहात का कसं? ही तक्रार मी पुण्यात देईल, कारण मला तेवढी कायद्याची प्रोसेस माहिती आहे. इथून ते तक्रार वर्ग करतील आणि नागपूर विमानतळ परिसराला ती तक्रार जाऊ शकेल. हे सगळं प्रकरण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जे काही पहाटे किंवा रात्री घडलं असं तुम्ही म्हणताय, तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया आता तुम्ही पत्रपरिषदेत तर सांगितलंच, पण मग आपल्या काही पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी किंवा उद्धवजींनी काही फोन करून तुम्हाला धीर वगैरे दिला? नाही, हे इतक्या पहाटे घडलेलं आहे. आल्यानंतर मला माझी मुलगी पहिल्यांदा घरी नेणं फार गरजेचं होतं. मी घरी शांतपणे गेले, माझ्या मुलीला घरी नेलं, तिला शांत झोपवलं. त्यामुळे मी काही फार बोलले नाही. मला सचिन भाऊंचा फोन आला होता, सचिन अहिरांचा. त्यांच्या कानावर हा विषय घातला? येस, त्यांच्या कानावर मी विषय घातला आणि साहजिकच समाज माध्यमावरून तो विषय सगळीकडे नक्कीच पसरला सुद्धा असेल. त्यामुळे मी ते बोलेल. मला माहीत नाही या सगळ्या घटनेला पार्श्वभूमी काय आहे किंवा याला कुठला संदर्भ जोडावा, कारण 3 दिवस आधी मी मंत्रिमंडळात काही ठराविक लोकांचा समावेश होऊ नये म्हणून पत्रकार परिषद घेतली होती. त्यातल्या मी ज्यांची नावं घेतली होती त्यातले धर्मराव बाबा आत्राम, तानाजी सावंत, त्यांचे पत्ते कट झालेले आहेत. 2 दिवस आधी मी EVM वरचा फार मोठा मोर्चा पुण्यामध्ये नागपूरमध्ये केला. तो संघाच्या मुख्यालयापासून मी इकडे त्या भगवान नगर मैदानापर्यंत केला होता. तिकडे भाषणं सगळ्यांची जोरदार झाली होती. माझं, सुनील केदारांचं, जितेंद्र आव्हाडांचं, महमूद प्राचांचं. मग तो संदर्भ आहे का EVMचा? मी परभणीच्या जाळपोळ आणि त्या घटनाक्रमावर सातत्याने बोलत आहे, तो संदर्भ आहे का? की माझी फुले शाहू आंबेडकरी प्रबोधनकारांची जी चळवळीची रोकटोक भाषा आहे, तो संदर्भ आहे? मला माहीत नाही यातला कुठला संदर्भ आहे. नक्कीच. आता तुम्ही परभणीचा विषय काढलात म्हणून परभणीचं जे काही परभणीमधील संविधान अवमान प्रकरण घडलं, नंतर मग बंदची हाक झाली, मग हिंसाचार, जाळपोळ वगैरे, आणि त्यात 2 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला. अगदी विधी पदवीधर सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा मग दलित चळवळीचे प्रमुख आणि रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांचा देखील मृत्यू झालेला आहे. मुळात म्हणजे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही अक्षरशः जाणार होतात आणि हा सगळा जो मध्येच घटनाक्रम घडला आहे, तर काय या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय की नेमकी परभणीतली घटना कशी काय घडली? ही परभणीतली घटना बघा, तिथे कलेक्टर वगैरे या सगळ्या लोकांनी आधी सांगितलेलं होतं. त्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. विजय वाकोडे सुद्धा तिथे हजर होते आणि हे सगळेजण म्हणाले की आम्ही शांततेत उद्या बंद पाळणार आहोत. पण नेमका त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनातला मोर्चा सुद्धा होता आणि त्या निमित्तानं परभणी बाहेरचे लोकही आले होते. माझं स्पष्ट म्हणणं आहे की निळे गमचे घालून कोण बाहेरचे लोक आले ज्यांनी परभणी अशांत केली, पण त्यांना सोडून तुम्ही चळवळीतल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. हे खोटे गुन्हे दाखल करताना जे शांततेचं आवाहन करायला पोलिसांच्या सोबत होते, कलेक्टर एसपींच्या सोबत होते, त्या विजय वाकोडेंवर सुद्धा गुन्हे दाखल, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. मग त्याचा तणाव सहन न झाल्यानं त्याचा तणाव तर प्रचंड होता, पण तरीही ते काम करत होते. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू झाला. आज सूर्यवंशीचा पेपर होता लाचा. 14 तारखेला त्याने कोर्टासमोर हे मांडलं होतं की साहेब माझा पेपर आहे, मला जामीन हवा आहे. कोर्टाने सांगितलं की तुमचं मॅटर सेशनला येतं, त्यामुळे सेशनला ते मॅटर 16ला मांडलं जाईल, सोमवारी, म्हणजे काल. बरोबर. परंतु तो मृत्यू 15ला दुपारी झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा अमानुषपणा केला. कार्यकर्त्यांनी सांगितलं डेड बॉडी आम्ही इथे पोस्टमॉर्टम करणार नाही, ती संभाजीनगरला झाली पाहिजे इन कॅमेरा. डेड बॉडी तिकडे नेली. पोलीस म्हणाले डेड बॉडी पुण्या मुंबईला घेऊन जा त्याच्या नातेवाईकांकडे, पुण्यात परभणीत आणू नका. हा सगळा तणाव विजय वाकोडे सहन करत होते आणि विजय वाकोडे हा तणाव सहन करताना सांगत होते की त्याची डेड बॉडी इकडेच आली पाहिजे. डेड बॉडी आल्यानंतर विजय वाकोडे त्याच्या अंत्यविधीला होते. अंत्यविधी अर्धा ते चालत होते रस्ता. अर्धा रस्ता चालल्यानंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलला नेले आणि तिथे ते कार्डियक अरेस्टमध्ये गेले. शासन व्यवस्थेला तुम्हाला असं वाटतंय म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी ही तर तुम्ही मागणी केलेलीच आहे, पण याच जोडीला आता विजय वाकोडे यांच्या देखील मृत्यूची चौकशी व्हायला हवी? नाही, विजय वाकोडे असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, हे व्यवस्थेने घेतलेले बळी आहे, या इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत हे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी मोंडा पोलीस स्टेशनचे PI शरद मरे, PSI तुर्नर, LCB PI घोरबांड यांना तात्काळ बडतर्फ केलं जावं, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि
डिपार्टमेंटल इन्क्वायरी नको आहे मला. डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला मदत करतो, यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी ही माझी अपेक्षा आहे, मागणी आहे. नक्कीच अधिवेशनामध्ये देखील आता हे अधिवेशनात विषय- आज आम्ही ते मांडत आहोत. आज उद्धव साहेबांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सगळे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये नेमकं काय चाललंय त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. अर्थात त्यावेळी त्यांना विविध प्रश्न देखील विचारण्यात आले पत्रकार परिषदेमध्ये. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत अगदी अलीकडच्या प्रकरणामध्ये जे काही जयकुमार घडलेले गोरे आहेत वगैरे. तर त्यांनाच हे सन्माननीय आमचे मंत्री अशी ओळख करून मुख्यमंत्र्याला द्यायला लागणं हेच मुळात अत्यंत लाजिरवाणं आहे. यावर काय किंबहुना नियतीने त्यांच्यावर उगवलेला तो सूड आहे. काय बोलू शकतो. कसं असतं ना, भाजपाने सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार आहोत, देश करणार आहोत, आम्ही स्वच्छता करणार आहोत, सफाई केली त्यांनी. पण समजा जर मला माझं हे सगळं ऑफिस स्वच्छ करायचं असेल तर मला या ऑफिसमधला सगळा कचरा कुठल्या तरी एका डस्टबिनमध्ये टाकावा लागेल. त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या भ्रष्टाचारांना गोळा केला, कचरा साफ करायचं ठरवलं, पण डस्टबिन कुठे होतं? तर भाजपा नावाच्या डस्टबिनमध्ये ते सगळे टाकले. एकंदरीत अगदी शेवटचे एक दोन प्रश्न की उद्धव ठाकरेंना आणखी एक प्रश्न विचारला जाईल कारण की त्याचं कारण की छगन भुजबळ आता हे नाराज आहेत, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही. तर छगन भुजबळ तुमच्या संदर्भात संपर्कात आहेत का? तर ते अधूनमधून संपर्कात असतात असं उद्धव ठाकरे अगदी मिश्किलपणे म्हटलं. त्याचा अर्थ काय असेल तो माहीत नाही, पण असं वाटतंय का की छगन भुजबळ पुन्हा एकदा वापसी करू शकतील? त्याचं कारण आणि की छगन भुजबळांचं मुळातच सुरुवातच शिवसेनेतून झाली आणि आता उद्या म्हणजे त्यांचं देखील एक पत्रकार परिषद बैठक झाली त्यांची नाशिकला आणि त्यांनी असं निर्णय सांगितलेला की उद्या आम्ही या संदर्भात निर्णय कळवणार आहोत. काय सांगतायत? भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत. भुजबळ साहेब म्हणजे नितेश राणे किंवा अमोल मिटकरी नाही आहेत. त्यामुळे ते निर्णय घेताना फार विचार करून घेतील आणि मला असं वाटतं की ते राजकारणी म्हणून त्यांची ओळख असताना त्यांची चळवळीतली सुद्धा एक ओळख आहे. निश्चितपणे या मंत्रिमंडळामध्ये ते एक मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट होते, पण त्यांना का दिलं नाही मराठा ओबीसी वादाचा बळी असं म्हणता येईल? हो, मराठा ओबीसी वादाचा पण ते बळी असू शकतात. ॲट द सेम टाइम संजय कुटे विदर्भामध्ये फार प्रभाव आहे त्यांचा. संजय कुटेंना मिळायला पाहिजे होतं, नाही मिळालं. पडळकर महाराष्ट्रात पवारांच्या विरोधातला जो सगळा असंतोष आहे, पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्यासाठी भाजपने एक कार्ड म्हणून अक्षरशः गोपीचंद पडळकरांना वापरलं, तोफेच्या तोंडी उभं केलं. पण जसं सदाभाऊ खोत म्हणतात की आम्ही त्यांना जमीन नांगरून दिली, बीजपेरणी केली, पीक आलं, पण आता जेव्हा पीक घाट्या हुरड्यात आलं त्यावेळेला मात्र मळणी यंत्राला पोती लावणारे भलतेच आहेत, मला आणि पडळकरला बाजूला टाकलं. तीच गत इकडे आठवले साहेबांची आहे. रिपब्लिकन मतं वापरून घेतली पण त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की मुळातच जे उद्धव ठाकरेंविषयी जे सतत बोलत राहिले त्यांना मंत्रिपदाची बक्षिसी आणि जे पवारांविरुद्ध बोलत राहिले त्यांना त्याची शिक्षा? कारण की किती तरी महायुतीतले 3 घटक एकच आहेत, यांनी ठरवून हा प्रकार करायचा. हो हो, कारण बघा ना, मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगले नेते जर कोण असू शकतात डिझर्विंग कॅन्डिडेट म्हणून, तर मला वाटतं शिंदे गटाचे अर्जुन खोतकर असू शकतात. पण खोतकर साहेबांना न देता शिरसाट सारख्या वाचाळ माणसाला देणं. त्यांचं एक स्टेटमेंट आहे खोतकरांचं, शिवसेनेच्या चिन्हावर 8 वेळा लढवलेला एकमेव व्यक्ती आहे अर्जुन खोतकर आणि त्यांना त्यापासून आणि ते खूप ताकदवर. मला असं वाटत होतं की ते त्यांचा पहिला क्लेम आहे मंत्रिमंडळाचा, पण अशा माणसाला दिलं नाही. म्हणजे यांना संयमी, शिस्तबद्ध, फोरकास्ट विजन असणारे लोक नको आहेत, तर यांना नवथर, वाचाळपणा करणारे, शिवीगाळ करणारे, गलिच्छपणाने भाषा वापरणारे. म्हणजे उद्याला जर एखादं संजय शिरसाट किंवा नितेश राणेला जर मंत्रालय द्यायचं असेल तर कुठलं मंत्रालय द्यावं? तर मला असं वाटतंय एखादं शिवीगाळ मंत्रालय काढावं आणि त्या शिवीगाळ मंत्रालयाचा मंत्री म्हणून या दोघांपैकी एखाद्याला नेमावं. अगदी शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंना जेव्हा विचारण्यात आलं की आता नेमकं जे विधिमंडळाचं कामकाज चालू आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे आणि तुमची संख्या तर कमी आहे, ते म्हणाले बस 20 ही काफी आहे आणि सरकारची उडाली आहे दैना म्हणून सगळे म्हणतात की वाह नाही रहना, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ह्या महायुतीचं भविष्य कसं असेल? कारण म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तर मला असं म्हणायचं की खाते वाटपाचा सुटला नाही गुंता आणि अधिवेशनातून अनेक आमदार मंत्री होत आहेत,
बेपत्ता अशी परिस्थिती आहे. तर हे 5 वर्ष कसं काय चालणार यांची गाडी, काय सांग? नाही नाही, नाराजांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव तर एकनाथ शिंदेंचंच आहे. आणि एवढे सगळे नाराजांची संख्या, मला वाटतं पहिल्यांदा इतक्या नाराज लोकांचा विस्फोट वाढलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुणी व्हायचं इथपासून सुरू झालेली नाराजी, ते मंत्रिमंडळात स्थान कुणाला मिळेल, त्याच्यानंतरचा आता टप्पा असेल की कोणतं खातं, प्रत्येकाला मलाईदार खातं हवं असेल. आपल्याला माहिती आहे की शिंदेगड गृह खात्यासाठी ओढून बसलं होतं, पण गृह खातं त्यांना मिळत नाही आहे. पण आत्ता माझी माहिती अशी आहे की त्यांना कदाचित नगरविकाससुद्धा मिळत नाही आहे. तर ह्या सगळ्या नाराज नाट्यामध्ये एक गोष्ट सुटून जाते. ती काय? तर अधिवेशनावर जिथे करोडो करोडो रुपये खर्च केले जात आहेत, त्या अधिवेशनात एकही लोकाभिमुख प्रश्न चर्चेला आलेला नाहीये. त्या अधिवेशनातली चर्चा ही फक्त नाराजी नाट्याची आहे. नक्कीच. ताई, जे नागपूरचं प्रकरण घडलं त्याच्यावर काही तुम्ही आता संरक्षणाची मागणी काही करणार आहात गृह खात्याकडे का कसं? नाही, मी नाही करणार संरक्षणाची मागणी. तो निर्णय शासनाने घ्यावा. कारण मला माहिती आहे सुडाचं राजकारण करण्यासाठी हे सगळे लोक प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मी मागणी केल्यावर ते जाणीवपूर्वक त्याला विरोध करणार आहे. त्यामुळे मला कुठलीही मागणी करायची नाही. मला सुरक्षा द्यायची न द्यायची सरकारने ठरवावं. मला त्यावर काही फार बोलायचं नाही. मी माझी पोलीस कंप्लेंट मात्र आत्ता देते. धन्यवाद ताई, टॉप न्यूज मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या सुषमा अंधारे, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला संरक्षण द्यायचं आहे की नाही हे सरकारने ठरवावं. मी मात्र लढतच राहणार आणि जी काही माझी लढाई आहे त्या लढाईमध्ये मी कुठेही मागे पडणार नाही. अर्थात पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.